राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी असा नवीन वाद सुरू असताना आता पुन्हा एकदा दोन समाजांमध्ये एकमेकांमध्ये समोरासमोर येऊन ठेकण्याची जी आहे ती वेळ आलेली आहे। खरं तर धनगर समाज जो आहे तो आम्हाला आदिवासींमधनं आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती लावून धरताना आपल्याला पाहायला मिळते। त्याकरता अनेक धनगर समाजाचे नेते प्रयत्न करतात आहेत, अनेक उपोषणं त्यांच्या समाजाकडनं केली जातात आहेत। त्यामुळे आज विधिमंडळातील जवळपास 25 आदिवासी आमदार आणि खासदार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। हे सर्व राज्यातील आदिवासी बहुल भागातील हे सर्व आमदार आहेत। या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत एकमुखाने मागणी केली आहे की धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं चालेल, परंतु त्यांना आदिवासींमध्ये त्यांना समाविष्ट करून घेऊ नका अशी मागणी त्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत किरण लहामटे आमदार आहेत अकोलेचे। तुमची मुख्य मागणी काय? कारण की सातत्याने धनगर आरक्षणाच्या संदर्भात तुमच्याच विधान परिषदेचे सदस्य असलेले गोपीचंद पडळकर हे आक्रमक भूमिका घेतात। ते म्हणतात की आम्हाला आदिवासींमधलं आरक्षण मिळालं पाहिजे। आदिवासींचं हे संवैधानिक आरक्षण आहे। 342 या कलमानुसार त्यांना आरक्षण दिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना, आणि त्यामुळे आमची 26 आदिवासी आमदारांची एकमुखानं मागणी आहे, खासदारांची एकमुखानं मागणी आहे की धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्या। कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासींच्या ज्या 47 जमाती आहेत, आता 45 जमाती आहे, यांच्यामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नका। त्याची मुख्य कारणं ही आहेत की पहिली गोष्ट आम्ही जमातीचे आहेत, ते जातीचे आहेत, त्यांना एनटीमधून भटकं म्हणून त्यांना आरक्षण भेटलेलं आहे। आमचा काय भटका समाज नाही, आम्ही या देशाचे मूळ मालक आहे। आदिवासी हा मूळ निवासी आहे आणि आम्ही मातृसत्ताक पद्धतीने आम्ही सगळेजण आमचं जीवन जगतो। त्यामुळे आमची संस्कृती बिलकुल अलग आहे, आमचा धर्म बिलकुल अलग आहे, आणि त्यामुळे धनगरांना आदिवासीमध्ये घालू नये ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि संविधानिकरित्या ते धनगरांना आरक्षण देणं पण शक्य नाही, त्यामुळं सरकार तसा प्रयत्न करणार नाही। आणि फुकट कोण पडळकर किंवा कोण आश्वासन देत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी धनगर समाजाची दिशाभूल करू नये। आणि आदिवासी समाज हा एकत्र आहे, आमदार एकत्र आहे, आम्ही एकमुखानं आमची मागणी करतोय, ती सरकारला पण मान्य करावी लागेल आणि न्यायालयाला पण मान्य करावं लागेल। खरं तर तुम्ही सर्व आदिवासी समाजातले आमदार एकत्र आहात ही तुम्ही दाखवून देताय, इथे आंदोलन सुद्धा करतात, पण दुसरीकडे धनगर समाजाकडनं सातत्याने त्यांच्या मागणी करता आंदोलन उपोषणं केली जातात। त्या विरोधात तुमची कुठे भूमिका आहे? निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या जेवढ्या आदिवासी संघटना आहेत त्या आदिवासी सर्व संघटना सुद्धा आमच्याबरोबर आहेत। आम्ही विधानमंडळामध्ये लढतो, ते रस्त्यावर लढतात, आणि कोण तो गोपीचंद पडळकर, कोण ज्याची डिपॉझिट जप्त झाली तो एकटा बोंबलतात। आम्ही तर जवळजवळ 25-26 आमदार एकत्र आहोत, आमचे खासदार आहेत, आम्ही सगळ्यांनी एकजुटी दाखवली। मुख्यमंत्र्यांकडे सांगितलं की जर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी ते लक्षात आम्ही आणून दिलं। ज्या पद्धतीने एकाच ऐकलं जातं त्याच्यापेक्षा आमच्या 26 लोकांचं ऐक, आमच्या 27 लोकांचं, आणि ही 27 लोकांची एकजुटी आम्ही आज दाखवली। श्रीनिवास वनगांकडे जातो। श्रीनिवास वनगाजी, तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, मुख्यमंत्री दोन्ही समाजाला आश्वासन देताना पाहायला मिळतात। धनगरांना पण म्हणतात की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आणि इथे एसटींना पण सुद्धा आश्वासन करतात आदिवासींना की तुमच्यामध्ये कोणाला समाविष्ट नाही करू। खरं तर हा राजकीय विषय नाही, आज घटनेने आम्हाला आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे। जरी मी कोणत्याही पक्षात असला तरी मी या आदिवासी समाजामध्ये बाकीच्यांना घुसखोरी करू देणार नाही। तुमचे मुख्यमंत्री राजकारण करतात का? खरं नाही, अजिबात राजकारण नाही करत। ते दोन भूमिका का मांडतात दोन्ही समाजांमध्ये वेगवेगळी? अजून कारण की प्रत्येकाच्या आंदोलनाला सकारात्मक उत्तर द्यायला लागतं, आणि कदाचित त्यांची आमचं म्हणणं असेल किंवा धनगरांचं म्हणणं असेल, हे दोन्ही बाजू मुख्यमंत्री ऐकून घेतात, पण धनगरांना याच्यात समाविष्ट करू नये असं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आश्वासित केलेलं। ॲडव्होकेट निकोले सर आहेत। निकोलेजी, खरं तर आदिवासी धनगड आणि धनगर या दोन शब्दांमध्ये खरं तर तफावत आहे। गोपीचंद पडळकर थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी येताना बोलले की खरं तर धनगड आणि धनगर यामधला जो वाद आहे तो स्वतः सरकारने जो आहे तो आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे सरकार, आणि त्यांनी ॲफिडेव्हिट सबमिट केलं सरकारकडनं की हा धनगड समाज नसून धनगर समाज आहे म्हणून। हे बघा, अशा प्रकारचे खरं म्हणजे प्रश्न निर्माण व्हायला नको, कारण की आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे हे संविधानिक आहे। घटनेला बाजूला सरून अशा प्रकारचे जे विषयरेज होतात हे खरं म्हणजे चुकीचं आहे। आमचं सर्व आज आम्ही आदिवासी आमदार एकत्र आलेलो आहोत, आणि आमचं सर्वांचं असं मत आहे
आम्हाला कोणत्याही समाजाला सरकार आरक्षण देत असेल त्याला विरोध नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जे 67% घटनेने जे आरक्षण दिलेलं आहे ह्यामध्ये कोणत्याही समाजाने घुसखोरी करू नये. खरं तर मग सरकार कुठेतरी दुटप्पी भूमिका घेत आहे का? सरकारकडनं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिलं गेलेलं आहे धनगर आणि धनगडच्या संदर्भात, असं गोपीचंद पडळकर म्हणतात. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की एस टीमधनं आरक्षण देणार नाही म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री आश्वासित करतात. बघा, गोपीचंद पडळकर बोलणे म्हणजे ते अंतिम सत्य झालं का? त्यांच्या तोंडातील तसे ते बडबडतात. त्यांना वाटतं का मला रान एकट्याला मोकळा करून सोडले, मग बाकी आदिवासी आमदार खासदार का बांगड्या भरल्यात का त्यांनी? एक लक्षात ठेवा, शेवटी आदिवासी जर जागृत झाला तर कोणाच्या बापाचा होणार नाही. आणि 25 जागा ह्या राखीव आहेत, बाकी 66 जागा ज्या आहेत त्याच्यावर 50,000पेक्षा जास्त वोटिंग ही आदिवासींचं आहे. हे सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्याच्यामुळे आदिवासींचा नाद कोणी करायचा नाही. आणि आम्हाला सरकारवर पूर्ण भरोसा आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री, त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सकारात्मक आम्हाला सांगितलं की काही झालं तरी आदिवासी जमातीमध्ये कुठल्याही जमातीला आम्ही आरक्षण घेऊ देणार नाहीत. आम्हाला त्यांनी पूर्णपणे आश्वासित केलेले. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरला किती ओरडू द्या, आणि कसं जे ओरडतो तोच दिसतोय. आम्ही ओरडायला लागलो तर अख्खा महाराष्ट्र ओरडेल. त्याच्यामुळे ती चिंता करायची नाही. आदिवासी शांत आहे ना तोपर्यंत ठीक आहे, जागृत झाला ना तर कोणाला बसून पण देणार नाही आम्ही. त्याच्यामुळे एक आहे, प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. संविधान आपलं त्या पद्धतीने बोलतंय, त्यांनी मागा. परंतु आम्ही जे आहेत आम्ही अतिशय प्रामाणिकपणे समाजमोर राहतो. समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये सुखी आहेत ना. आमच्यात कशाला तुम्ही येता, तुम्ही राहता तिकडे. आमच्या पाडवी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही पण नंदुरबार या संपूर्ण दुर्गम भागातून येता. खरं तर मग राजकारण सरकार करतंय का? समाजामध्ये दोन समाजाला भिडवण्याचं काम सरकारकडनं होतंय का कोणी दुसऱ्या व्यक्तींकडनं होतंय? आता आपण सर्व आता मीडियामध्ये तुम्ही दाखवता, कारण आमचा जो आदिवासी समाज आहे या भारतभूमीचा मूल निवासी आम्ही आहे. पण आम्हाला खरं तर हे कोणीही येतो, मला तर हे सांगायचे आहे या दुसऱ्या समाजाला किंवा धनगर असेल किंवा जे बोगस जे बाकी कोळी असेल, मलबा, हे अमुक अमुक जे 6-7 जात्या सांगता आम्ही आदिवासी आहे, पण ते आदिवासी नाही. कारण आदिवासींचे रूढी परंपरा किंवा निसर्गपुंज, आम्ही जेव्हा आमचं लग्न असतं त्याच्यात आम्ही 10 ते 12 झाडांच्या पूजा करतो विधी, ते कोणालाच माहिती नाही. आणि कोणीही सांगतो आम्ही आदिवासी आहे, तर आदिवासी सांगण्याने होत नाही किंवा घोषणा दिल्याने होत नाही. तो गोपीचंद पडळकर सांगतो ना का आम्हाला आदिवासीमध्ये घ्या 250 वर्षापासून, मग 250 वर्षापासून तुम्ही NTमध्ये कशाला लाभ घेतली? NTचा लाभ 3.5% तुम्ही घेता आहे आणि अजून आदिवासीमध्ये पाहिजे. म्हणून मी बोललो होतो ना, पहिले आदिवासी पोटात जन्माला या, मग तुम्हाला आपोआप आरक्षण भेटणार. कारण कोणीही असेल, आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व आमदार भेटलं आणि त्यांना हे सांगितलं, निवेदनसुद्धा दिलं आहे का बाबा आमच्या 7.5% आरक्षण आहे, ते आरक्षण कोणाला द्यायचे नाही. कारण आदिवासींचे जर विषयमध्ये जर आमचा नंदुरबार जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे, 76% आदिवासी समाज आहे. अजूनही आमच्या ठिकाणा नाही आहे तिथे, आमचा समाजाचा विकास झाला नाही. आणि यांना काय दिसलं आमच्यामध्ये येण्यासाठी? काय पहिले तुम्ही मागितलं आहे ना NTच्या, मग आदिवासीमध्ये काय पाहिजे? कोळी सांगतो आम्हाला हे द्या, त्यांना काय दिसलं अजून? जातनिहाय जनगणना व्हावी या सगळ्या संदर्भात संभ्रमता निर्माण आहे. खरं तर सत्ताधारीचे अनेक नेते आतमध्ये एक आश्वासित करतात की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि बाहेर येऊन पुन्हा दुसरीकडे बाहेर येऊन बोलतात की जातनिहाय गणना झाली नाही पाहिजे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा विधिमंडळाचा सगळ्यांचा एकमुखानं मागणी आहे. आणि जे कोणी बाहेर बोलत असेल त्याची खरं तर तुम्ही नावं जाहीर कराल, समाजाला पण कळू द्या. आणि आदिवासींची जनगणना ही होतेच, त्यामुळं मला वाटतं 2011च्या दरम्यान जी जनगणना झाली त्याच्यामध्ये आदिवासींची जनगणना झाली आहे. आमचं 7.5% जे आरक्षण आहे ते त्याच्यानुसारच आहे. आणि मगाशी तुम्ही धनगर आणि धनगडचा जो मुद्दा मांडला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या ज्या 342व्या कलमानुसार आम्हाला आरक्षण दिलं, त्याच्यात 36वी जमात आहे धांगड. त्यामुळं ती धांगड आहे, ओरान आणि धानगड ही एक जमात आहे. तर त्याच्याशी आणि ह्या धनगर समाजाचा कुठेही संबंध नाही. आणि त्याच्यासाठी एक टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल आलेला आहे, ते सरकारला द्यायला बंधनकारक आहे. तीच आमची मागणी आहे. त्यासाठी आमचे
जे बाकीच्या संघटना आहेत त्या पण त्यासाठी आग्रही आहेत आणि आमची एकमुखानं मागणी आहे की काही झालं तरी टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल जाहीर करा, त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. खरं तर एक शेवटचा जाता जाता प्रश्न, संपूर्ण राज्याची लोकसंख्या जवळपास 12-13 कोटींपर्यंत आहे, परंतु गोपीचंद पडळकर जे धनगरांच्या समाजाचे आहेत, त्यांच्या हक्का न्यायासाठी लढतात, ते म्हणतात की जवळपास राज्यामध्ये 4-1 कोटी धनगर. नाही ही चुकीची आहे. ही एकदम म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी मगाशी बोललो, तोंडाने बोललो म्हणजे ते अंतिम सत्य होतं असं नाही. प्रदर्शन करणं खूप सोपं असतं, पण प्रॅक्टिकल आहे ना. आज राज्याची लोकसंख्या किती आहे, कुठल्या समाजाची किती आहे, हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वे केल्याप्रमाणे आहे ना लोकसंख्या, आणि त्या आधारित आरक्षण प्रत्येकाला निश्चित केलेलं आहे. त्याच्यामुळे ते किती काय बोलले ना, तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आपण पण ठरवलं पाहिजे. खरं तर धन्यवाद. त्याला विचारा, तू आम्हाला तुमचे जात किती आहे तेवढी दे, हेच विचारा. अरे मोजले तर ते किती निघणार आम्हाला माहिती आहे. कशाला आम्ही कानाकोपऱ्यातले आदिवासी आहे तरी आम्ही नाही सांगू शकत आम्ही 10 कोटी आहे, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे ते 4 कोटी सांगता. मग कशाला त्यांना पाहिजे आरक्षण? मराठे 5 लाख, मराठे सांगता 5 कोटी, मग त्यांचेच होऊन जाईल. आम्ही आहेच नाही का? या भारतातले मूल मालिक आदिवासी आम्ही आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली. हे होते सर्व आदिवासी समाजाचे आमदार आहेत. जवळपास 25 आमदारकीच्या क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचे आमदार जे आहेत ते डॉमिनेट करतात. त्यांचा संपूर्ण हा विभाग आहे आणि सर्वच आमदारांनी एकमुखाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करू नये, आणि त्या प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं आहे. आणि त्या सगळ्या संदर्भातच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आमदारांनी आपल्या बरोबर बोलताना नोंदवलेल्या आहेत. पुढे जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.